तुम्ही एस-आय-आर बद्दल ऐकलंय का? एस-आय-आर मुळे खरंच मतदार यादीतून नावं कमी होणार आहेत का? हा नागरिकत्वाचा प्रश्न आहे की केवळ मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया? या सर्व प्रश्नांची सोपी आणि सविस्तर उत्तरं आज आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला मुद्दा म्हणजे एस-आय-आर, अर्थात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी. कुठलीही मतदार यादी फक्त मतदानापुरती मर्यादित नसून देशाच्या सुरक्षेशी जोडलेली आहे. मतदार यादीतील दुबार नावं, चुकीचे पत्ते किंवा अपात्र व्यक्तींची नावं हटवून यादी स्वच्छ करणं म्हणजेच एस-आय-आर. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात ही एस-आय-आर प्रक्रिया राबवली जाते. अलीकडच्या काळात मतदार यादीबाबत अनेक तक्रारी पुढे येत होत्या. मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे कायम असणं, एकाच व्यक्तीचं एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असणं, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावं न वगळणं, नव्याने पात्र झालेल्या मतदारांची नावं वेळेत समाविष्ट न होणं आणि परदेशी नागरिक किंवा अपात्र व्यक्तींची नावं असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी एस-आय-आर प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच BLO घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. यात संबंधित मतदार प्रत्यक्ष त्या पत्त्यावर राहतो का, तो भारतीय नागरिक आहे का, त्याचं वय 18 वर्षे पूर्ण झालंय का, संबंधित व्यक्ती जिवंत आहे का, दुसऱ्या मतदारसंघात त्याचं नाव नोंदवलं आहे का, अशा अनेक बाबी तपासल्या जातात. या तपासणीनंतर मतदार यादीत आवश्यक बदलही केले जातात. दुसरीकडे विरोधकांकडून एस-आय-आर मोहिमेवर आक्षेप घेतला जातोय. विशेषतः ही प्रक्रिया घाईगडबडीत राबवली जाते. गरीब, स्थलांतरित, आदिवासी आणि वंचित घटकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यानं त्यांची नावं वगळली जाऊ शकतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही मोहीम राबवण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र एस-आय-आर ही कायद्यानुसार नियमित प्रक्रिया असून कोणाचाही मतदानाचा हक्क विनाकारण काढून घेतला जाणार नाही. प्रत्येक मतदाराला हरकत नोंदवण्याची आणि अपील करण्याची संधी दिली जाईल. अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व दावे आणि हरकतींची सुनावणी केली जाईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. एस-आय-आर मुळे मतदार याद्या अधिक अचूक होतील. त्यातील बनावट किंवा डुप्लिकेट नावं कमी होतील आणि निवडणुकीची विश्वासार्हता वाढेल. मात्र असं असलं तरी काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आकडेवारीसहित मुंबईतील बहुसंख्य हिंदू मतदारांनी एस-आय-आर कडे पाठ फिरवल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तेलंगणा राज्याचं उदाहरण पाहिल्यास हैदराबादमध्ये काही मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी मशिदींमध्ये किंवा मदरशांमधून एस-आय-आर संदर्भात जनजागृती मोहीम सुरू केल्याची माहिती पुढे आली. तिथे मुस्लिम समाज आपल्या मतदानाचा हक्क आणि संख्याबळ मजबूत करण्यासाठी मशिदींच्या माध्यमातून प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतंय. एकीकडे इतर राज्यांमध्ये मशिदी आणि संस्थांच्या माध्यमातून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे मुंबईसारख्या शहरात एस-आय-आर प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळताना दिसतो. मात्र लोकशाहीत मतदार यादीची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक मतदारानं त्या प्रक्रियेत सहभागी होणं गरजेचं आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करणं ही काळाची गरज आहे. मात्र त्या प्रक्रियेत एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही याची खात्री करणं ही निवडणूक आयोगाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि मतदार या दोघांनीही आपापली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडल्यास एस-आय-आर ची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.